नमस्कार. शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण सोड्याची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत. तर आता आपण पाहू शकता तुम्ही, खूप छान झालेली आहे भाजी. वास पण खूप छान येतो आहे. तर खूप छान होते ही भाजी. तर आता आपण पटकन वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तर इथं लोखंडी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे. त्यात आपल्याला बारीक चिरलेला कांदा, टमॅटो घालून छान आपल्याला गोल्डन ब्राऊन होस्तोवर परतून घ्यायचं आहे. आणि लोखंडी कढईतच ही भाजी करायची. आपण आज जरा वेगळी भाजी करतोय, सोड्याची भाजी करतोय आपण. आता हे छान गोल्डन ब्राऊन होस्तोवर आपण थोडी वाट पाहूया. आता आपला इथे कांदा आणि टमॅटो छान बारीक झालेला आहे. आता त्याच्यामध्ये बटाटा घालायचा आहे. बटाटा छान स्वच्छ धुवून तुम्ही छोटे मोठे काप असे करू शकता. आता 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला इथं मी तुम्हाला सांगेल की इथं सोडे घेतले, ते मी भिजत ठेवलेले आहेत 1 तास पाण्यामध्ये छान, आणि स्वच्छ धुवायचे 2-3 पाण्याने भिजून झाल्यावर. आता आपण ते त्याच्यात घालूया सगळे, आणि हे छान छान मिक्स करून आपण शिजून देणार आहोत. झाकण ठेवायचं आणि एक वाफ आणून द्यायची आहे. तर आता आपण पाहूया छान शिजलं आहे का. मस्त वास येतोय. छान शिजलेला आहे कांदा, बटाटा पण शिजलेला आहे. बटाट्याला वेळ लागत नाही. आणि आता आपल्याला काय करायचे, मसाले घालायचे त्याच्यामध्ये. लाल तिखट घालायचे, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची, बेडगी मिरची, कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद, आणि आपल्याला थोडासा गरम मसाला घालायचा आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. गरम मसाला, आणि आता परतून घेऊया छान. मस्त होते ही भाजी. आणि शक्यतो करून लोखंडी कढईतच तुम्ही करू शकता. तवा असेल तर तव्यावर सुद्धा तुम्ही करू शकता, आणि कढई असेल तर कढईमध्ये पण करू शकता. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे. तुम्ही गरम घालू शकता, गार घालू शकता, असं काही नाही आहे. थोडंसं पाणी शिजण्यापुरतं. आता ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे थोडंसं चवीनुसार. खूप भाजी छान दिसते, पाहू शकता तुम्ही. थोडंसं मीठ, आणि आपण झाकण ठेवून 1-10 मिनिट आपण हे शिजून देणार आहोत, जेणेकरून छान मिक्स होईल मसाले आपले त्याच्यामध्ये. आपण झाकण ठेवूया आणि थोडी वाट पाहू. तर आता आपण इकडं पाहूया भाजी शिजली आहे का. मस्त तवंग आलाय, पाहू शकताय. मस्त झालेली आहे भाजी. बटाटा शिजलाय का पाहू आपण. बटाटा शिजलेला आहे, सोडे पण शिजलेले. आता आपण हे काढून घेऊया. तर इथं पाहू शकताय मस्त आपली भाजी रेडी झालेली आहे. मस्त सोड्याची भाजी. लोखंडी कढईत केली ना तर खूप छान चव येते त्याला. आणि काही नाही, वेळ लागत नाही, काही नाही. फक्त सोडे आपल्याला 1 तासभर तरी पाण्यामध्ये छान भिजत ठेवायचे आणि स्वच्छ धुवायचे आहेत 3-4 पाण्याने. आणि अशा पद्धतीने ही भाजी रेडी झालेली आहे. तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.